चिनो बेक्की वजर हाल हाक थोडे सर्व आदरणीय गुरु माऊलींना नमस्कार. मी आपला धनय्या सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र टीईटी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मधील CDP चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी या घटकाच्या आधारित महत्वाचे बेसिक 100 टर्म्स तुमच्यासाठी घेऊन आलो. एवढे टर्म्स आपण लक्षात ठेवला पाहिजे, तर तुम्हाला चांगला मार्क मिळतो आणि रिझल्ट येतील. आता 30 कन्सेप्ट आम्ही पाहिलेले, 30 टर्म्स पाहिलेले आहे. आता 31वा टर्म, सिग्मंड फ्राइड म्हणून एक मानसशास्त्रज्ञ, त्यांनी हा 3 शब्द सांगतो बघा. त्यांनी सांगितलेले 3 शब्द, ओरल, ओरल म्हणजे तोंडी, ॲनल, ॲनल म्हणजे गुदद्वार, आणि फालिक म्हणजे लिंग. ओरल, ॲनल, फालिक रिप्रेझेंट द सिग्मंड फ्राइड्स स्टेजेस ऑफ पर्सनॅलिटी. व्यक्तिमत्वाचा विकास कसा होतो म्हणजे सेक्सुअल डेव्हलपमेंट ऑफ पर्सन स्टेजेस. पहिला स्टेज आहे ओरल, दुसरा आहे ॲनल आणि तिसरा आहे फॅलिक. लक्षात ठेवा. इथं आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन. आयडेंटिटी, आयडेंटिटी त्यांचं आयडेंटिटी आहे म्हणजे ओळख, आणि रोल कन्फ्युजन, कन्फ्युजन आहे म्हणजे कोणतं करेक्ट आहे कोणतं चुकीचं आहे हे कन्फ्युजन, गोंधळ. इथं ओळख आणि गोंधळ, ओळखच्या विरुद्ध गोंधळ हा कन्सेप्ट इज द स्टेज ऑफ 5th ऑफ एरिक्सन स्टेज ऑफ सायकोसोशियल डेव्हलपमेंट. विद्यार्थ्यांच्या सायकोसोशियल डेव्हलपमेंट होत असताना मानसिक आणि सामाजिक विकासाबद्दल एरिक्सन यांनी सांगितलेले, त्याच्यामध्ये त्यांनी स्टेज सांगितलं, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. हे 5वा स्टेप्स कशाचे संबंधित आहे? आयडेंटिटी विरुद्ध ओळख विरुद्ध गोंधळ. इथं अकॉर्डिंग टू जीन पियाजे, अ चाइल्ड हू प्रिटेंड्स अ ब्रूम ॲज अ हॉर्स अँड प्ले इज इन अ प्री ऑपरेशनल स्टेज. जीन पियाजेने 4 टप्पे सांगितलेले आहेत. पहिला जो टप्पा आहे प्री ऑपरेशनल स्टेज. या प्री ऑपरेशनल स्टेज मध्ये मुलं, जे लहान मुलं असतात ते झाडूला हॉर्स समजून, घोडा समजून त्याच्यासोबत खेळत असतो. ही कोणत्या स्टेजमध्ये येणार आहे? प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये. आता जंग म्हणून एक मनोविज्ञानी, त्यांनी सेल्फ हा कन्सेप्ट सांगितलेले. स्वयं, सेल्फ हा कन्सेप्ट कशाशी संबंधित आहे? आर्क टाईप. एक आद्य उदाहरण आणि एक आदर्श उदाहरण म्हणून जंग यांनी सेल्फ म्हणजे नमुना, मी म्हणजे सेल्फ. कृपया फक्त सेल्फ हा कन्सेप्ट जंग यांनी सांगितलेले. एवढं पेपरला प्रश्न विचारतात. मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. इंट्रिन्सिक म्हणजे बाहेरील प्रेरणा. बघा, आतील एक प्रेरणा असतो आणि बाहेरील एक प्रेरणा. आता जेव्हा मी वेगवेगळ्या राज्यात जाऊन टीईटी परीक्षा दिलो, हा माझा आतील प्रेरणा. इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणतात. आता बाहेरील प्रेरणा म्हणजे बाहेरून कोणीतरी तुम्हाला प्रेरणा दिल्या तर तुम्ही काम करताय. बाह्य प्रेरणा. आता बाह्य प्रेरणाचं उदाहरण काय आहे? an employee who aims for the monthly target and work regularly for earning incentive. जास्त पैसा मिळवण्यासाठी, जास्त पगार मिळवण्यासाठी, जास्त आपण काय म्हणतो एक्स्ट्रा पगार मिळण्यासाठी जो कामगार काम करत असतो, एक्स्ट्रा त्यांना फायदा मिळाला पाहिजे, एक्स्ट्रा हप्ता त्यांना मिळाला पाहिजे, मिळतात म्हणून काम करत असेल तर हा उदाहरण कशाची संबंधित आहे? एक्स्ट्रिन्सिक. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, निदानात्मक मूल्यमापन, हे कशा संबंधित आहे? द डिफिकल्टीज अँड डेफिशियन्सी इन द करिक्युलम ट्रान्झॅक्शन
आर फाउंड थ्रू डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. निदानात्मक मूल्यमापन म्हणजे विद्यार्थी एखादा घटक शिकत असताना त्यांना काय अडचणी येतो, काय समस्या येतो हे पाहण्याची जे मूल्यमापन आहे त्याला डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन म्हणतात. आता डॉक्टरकडे गेल्यानंतर अगोदर तुम्ही डायग्नोस्टिक करतात, मग नंतर ट्रीटमेंट करतात. मग मुलांना आपण शिकवत असताना अगोदर त्यांना डायग्नोस्टिक करणे की बाबा त्याला जोड अक्षर येतात का, काय त्यांना साधा अक्षर येतो, त्यांना अक्षर ज्ञान आहे का, हे ओळखून मग त्यांना अध्यापन करणे. डायग्नोस्टिक डिफिकल्टीज अँड डेफिशियन्सी हे लक्षात ठेवून मग शिकवायचं. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, इन्क्लुझिव्ह समावेशक शिक्षण इज लेड डाऊन फॉर CWSN चाइल्ड विथ स्पेशल नीड्स बाय सर्व शिक्षा अभियान अंडर मल्टी ऑप्शन मॉडेल. सर्वसमावेशक शिक्षणामध्ये CWSN हे अंतर्गत केले. कशाच्या अंतर्गत? SSA अंतर्गत. कोणत्या मॉडेल पासून? मल्टी ऑप्शन मॉडेलच्या द्वारे. पोस्टरिंग क्रिएटिव्हिटी अमॉंग चिल्ड्रन, विद्यार्थ्यांमध्ये नवीन नवीन क्रिएटिव्हिटी निर्माण करण्यासाठी, नाविन्यता आपण काय म्हणतो क्रिएटिव्हिटी, नवीन नवीन तो विचार केला पाहिजे, नवीन नवीन कल्पना त्यांच्या मनामध्ये यायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. मग ते येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? कॅन बी बेस्ट अलोन बाय युझिंग ब्रेन स्टॉर्मिंग प्रोसिजर. ब्रेन स्टॉर्मिंग च्या पद्धतीने आपण एखादा घटक शिकवलं म्हणजे शिकवत असताना त्यांना ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक कन्सेप्ट घालणे आणि त्याच्याविषयी तो वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत राहतो. ब्रेन स्टॉर्मिंग. पोर्टफोलिओ म्हणजे काय? पोर्टफोलिओ, अ टीचर ऑफ क्लास 7th आस्क स्टुडंट टू देअर वर्कशीट. 7वीच्या वर्गाचे जे शिक्षक आहे त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगतात की तुझं वर्कशीट आणि तुझं ऑब्झर्वेशन रिपोर्ट आणि तू केलेलं मटेरियल, जे काम केलं त्याचं मटेरियल कलेक्टेड ड्युरिंग अ टर्म इन अ फोल्डर. पोर्टफोलिओ फोल्डर आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं ऑब्झर्वेशन केलेले, विद्यार्थ्यांचं मार्क्स कार्ड, विद्यार्थ्यांचं वर्कशीट त्याच्यामध्ये ठेवले जातात. करिक्युलर गोल इन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, विकासात्मक शिक्षणामध्ये कशावर भर दिला जातो? तर क्रिटिकल थिंकिंग वरती. म्हणजे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन जे प्रगतिशील शिक्षण म्हणतो. मग प्रगतिशील शिक्षण कशाच्या आधारावर आहे? क्रिटिकल थिंकिंग वर त्यांनी फोकस करतात. कृपया एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.